नमस्कार, मी स्वाती आर किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आज मी बनवलेला आहे गव्हाचा चीक. त्यासाठी मी इथे घेतलेले आहे गहू घेतलेले आहे 1 किलो. ते आपल्याला स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचे आहे, कारण गव्हामध्ये माती लागलेली असते गव्हाला, त्यामुळे धुवून घ्यायचे आहे गहू. खूप हेल्दी आणि पौष्टिक असतो हा गव्हाचा चीक. हा मी कुरडई बनवण्यासाठी नाही बनवत आहे, घरी खाण्यासाठी हा चीक बनवणार आहे. तर इथे गहू आपले धुवून घेतले होते मी आधी आणि भिजायला ठेवलेले आहे. हे गहू आपल्याला 3 दिवस भिजवायचे आहे आणि चौथ्या दिवशी आपल्याला मिक्सरमधून हे वाटून घ्यायचे आहे. तर इथे बघू शकता, हा आजचा 4था दिवस आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने आपलं गहू छान हे झालं, भिजलेले आहे. वरती बघा फेस आलेला आहे. आता हे पाणी 2 पाण्याने आपल्या गहू धुवून घ्यायचे आहे आणि मग मिक्सरमधून वाटायचे आहे गहू. खूप छान लागतो हा गव्हाचा चीक खाण्यासाठी. तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. आणि हा बनवून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. 15 दिवस सहज राहतो हा. आणि थोडं थोडं काढून तुम्ही जेवढा बनवायचा असेल तेवढा चीक घेऊन तुम्ही बनवू शकता. तर इथे मी गहू काढून ठेवलेले आहे चाळणीमध्ये. आता मी मिक्सरमध्ये वाटून घेते. आता इथे गहू आपल्याला खूप असे बारीक नाही करायचे, जाडसर दळायचे आहे. भरड असती ना, तसे आपल्याला गहू दळून घ्यायचे आहे मिक्सरमध्ये. हे बघा, अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी टाकून वाटायचं आहे. आणि आता हे सगळं मी वाटून घेते आणि मग दाखवते. आता याच्यामध्ये आपल्याला हे वाटून झालेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला अजून 2-3 तांबे पाणी टाकायचं आहे. आता याच्यामध्ये जो कोंडा आहे गव्हाचा, तो आपल्याला हाताने पूर्ण असा काढून घ्यायचा आहे आणि असा दाबून दाबून पिळून घ्यायचा आहे. जो चीक आहे तो सगळा या गव्हातला निघून जाईल आणि जो कोंडा आहे तो राहील फक्त. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला छान दोन्ही हाताने दाबून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हा कोंडा आपल्याला बाजूला करायचा आहे. हे बघा, सगळा कोंडा मी गव्हातला काढून घेतलेला आहे. आता हा जो चीक आपला आहे तो आपल्याला एका कपड्याने गाळून घ्यायचा आहे. इथे मी एक कपडा घेतलेला आहे. तो एका भांड्याला आपल्याला बांधून घ्यायचा आहे छान घट्ट. आणि हे जे पाणी आहे आपल्या चिकाचं, ते गाळून घ्यायचं आहे. त्यामुळे काय होईल, आपला थोडाफार गव्हाचा कोंडा जो असेल तो या कपड्यावरती राहील आणि आपला जो चीक आहे तो खाली भांड्यामध्ये पडेल. आता हे सगळं मी गाळून घेते आणि मग दाखवते तुम्हाला. कपडा खूप पातळ पण नाही आणि खूप जाड पण नको आहे आपल्याला इथे. तर हे बघा, इथे मी गाळून घेतलेलं आहे. आता तुम्हाला हे सगळं व्हाईट आपलं दिसत असेल पाणी. थोड्या वेळानंतर काय होईल, हा चीक जो आहे तो खाली बसेल आणि वरती फक्त पाणी दिसेल तुम्हाला. तर ते पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता इथे 1 तास मी असंच ठेवून देणार आहे. हे बघा, 1 तासानंतर इथे आपला चीक जो आहे तो खाली बसलेला आहे आणि वरचं जे पाणी आहे ते आपल्याला आता बदलून घ्यायचं आहे. त्यामुळे काय होईल, गव्हावरची जी ताम आहे ती निघून जाईल आणि पाणी बदलल्याने आपला चीक देखील पांढरा शुभ्र होईल. असं तुम्ही 2-3 वेळा करायचं आहे. आणि हा चीक आपल्याला रात्रभर असाच ठेवायचा आहे पाण्यामध्ये आणि सकाळी उठल्यानंतर आपल्याला हा बनवायला घ्यायचा आहे. आता इथे मी दुसऱ्या दिवशी सकाळी हा चीक काढलेला आहे वाटीमध्ये. बघा, इथे काढून घेतला होता एका भांड्यात.
आणि आता जेवढा मला बनवायचा आहे मी तेवढा इथे वाटीमध्ये घेतलेला आहे. तुम्ही साधारण 1 वाटी जर चीक घेतला तर त्यामध्ये तुम्हाला 2 ते 2.5 वाटी पाणी लागणार आहे. थोडंसं अर्धी वाटीसारखं तुम्ही जास्त ठेवलं तरी चालेल गरम करायला आणि ते पुन्हा पाणी उकळल्यानंतर काढून घ्यायचं आहे अर्धी वाटी पाणी. नंतर तुम्हाला लागलं तर ते तुम्ही टाकू शकता गरम पाणी. आता हा चीक आपला असा एकदम घट्ट झालेला होता, त्याला मी फोडून घेतलेला आहे हाताने आणि असा पातळ करून घेतलेला आहे. आता ह्या उकळत्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं होतं चवीनुसार आणि गॅस कमी करून आपल्याला हा चीक याच्यामध्ये टाकायचा आहे. चीक हे बघा पाण्याला इथे छान उकळी आलेली आहे. आता गॅस कमी केलेला आहे आणि चीक टाकत असताना एका हाताने आपल्याला कंटिन्यू याला हलवत राहायचं आहे. कारण चीक इथे लगेचच घट्ट व्हायला सुरुवात होती. बघा इथे एकदम टाकल्याच चीक घट्ट झालेला आहे. ह्याला सारखं हलवत राहायचं, त्यामुळे काय होईल आपल्या ज्या गाठी होणार नाही चीकमध्ये. आता मी हा अर्धी वाटीला थोडं म्हणजे 1 वाटीला थोडासा कमी घेतलेला होता, तर तुम्ही 2 माणसांसाठी आरामात होतो हा चीक. आता हे झाकण ठेवून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर शिजलं की नाही हे कसं बघायचं, तर आता तुम्ही बघा याचा कलर कसा दिसतो आहे व्हाईट आणि शिजल्यानंतर तो अगदी काचेसारखा चमक येते त्याच्यावरती आणि काचेसारखा दिसायला लागतो ट्रान्सपरंट, की समजायचं आपला चीक शिजलेला आहे. आता इथे मी छान वाफ देऊन घेतलेली आहे. इथे बघू शकता तुम्ही कलर देखील बदललेला आहे, किती शायनिंग आलेली आहे आपल्या चिकावरती. आता हा आपला चीक शिजलेला आहे. हे बघा अगदी परफेक्ट आपला चीक हा तयार झालेला आहे. थोडाफार पातळ झाला तरी काही हरकत नाही, आपल्याला खाण्यासाठीच बनवायचा आहे ना. आता इथे मी काढून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये दूध आणि साखर टाकायचे आहे. इथे मी दूध टाकलेलं आहे. आता साखर टाकून घेते. तुम्हाला हवं तर तुम्ही इथे गूळ देखील वापरू शकता. तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी? आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना.